नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीला आपण पाहतो की अर्जुन एकटाच नाश्ता करायला बसलेला असतो. तो विचारतो घरातील बाकीचे कुठे गेलेत. कल्पना त्याला सांगते की घरातील सर्वजण बाहेर गेलेत. अर्जुन बोलतो ठीक आहे, मग मी मस्तपैकी आता आमरस एन्जॉय करतो. विमल अर्जुनला बोलते अर्जुन दादा, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही आमरस खा, कारण तुम्ही आज कोर्टात काहीतरी भारी केलंय ना. ताईने सांगितलं मला. आपली साली बोलते खरंच आई, तुम्ही आज कोर्टात पाहिजे होता. तुम्हा सगळ्यांना खूप अभिमान वाटला असता यांचा. रविराज सर पण आज खूप खुश झाले. कल्पना बोलते अर्जुन, असंच यश मिळवत राहा आणि तुझं मनापासून अभिनंदन ना. अर्जुन बोलतो अभिनंदनच करायचं असेल तर ते चैतन्याचं करा. साक्षीच्या घरात राहून जे त्याने काम केले ना ते खरंच खूप छान केलंय. यावर साली बोलते आई, अजून साक्षीला माहित नाहीये की चैतन्य सर आपल्या बाजूने आहेत आणि मला खात्री आहे की ते त्यांचं काम अगदीच चोख करत. एवढ्यात कल्पनाचं लक्ष दरवाजाकडे जातं. त्या दरवाजामध्ये अस्मिता उभी असते. अस्मिता त्यांच्याकडे रागातच बघत असते. सर्वांना असं वाटतं की अस्मिने त्यांचं बोलणं ऐकलंय. सर्वजण गप होतात. कल्पना बोलते अगं अस्मिता, तू कधी आलीस? अस्मी बोलते तुम्ही जेव्हा गप्पा मारत होता ना तेव्हा. अर्जुन म्हणतच बोलतो चैतन्य आपल्या बाजूने आहे हे हिनं ऐकलं असणार. आता ही जाऊन तन्वीला सांगणार आणि तन्वी साक्षीला. इकडे साक्षी रडत असते. चैतन्य तिला बोलतो हे बघ, मी तुला शेवटची संधी देतो. आज कोर्टात जे काही झालं त्याचं मला खरं उत्तर. साक्षी म्हणत बोलते मी जर याला खरं सांगितलं तर विलासचा खून मीच केलाय हे ह्याला सांगावंच लागेल. चैतन्य म्हणत बोलतो मी आज तुझा गुन्हा वधवून घेणारच आहे. बोल साक्षी बोल, मी ऐकतोय. इकडे अस्मिता बोलत असते मी जे आज ऐकले ना त्याच्या विश्वासच बसत नाही माझा. किती हॉरिबल आहे हे सगळं. ए सायली, तू या घरात शिरली ते काय कमी होतं की आता अजून गोड गोड बोलून तुझी अजून माणसं घरात घुसवते. यावर कल्पना बोलते अस्मिता तोंड सांभाळून बोल. मुळात इथं काय चाललंय हे माहित आहे तुला? अस्मी बोलते चांगलंच माहितीये. ही सायली आता तेच म्हणत होती ना कोणाबद्दल तरी की ते आपलं काम चोख करतील, म्हणजे हिचीच माणसं असतील. आता वशिला लावून तिच्या आश्रमातली आपल्या घरात काम करण्यासाठी कुठली तरी माणसं घेऊन येणार. यावर कल्पना बोलते अस्मिता असं काही नाहीये. अस्मी बोलते असंच आहे. आताच नाही का तिने एका मैत्रिणीला एका रात्रीसाठी घरात आणलं आणि घराची आश्रमशाळा केली. आता या घराचा आश्रम करू नका म्हणजे मिळवलं. यावर अर्जुन बोलतो अगं अस्मी ताई, एवढी रागवतेस का? जरा थंड हो. हे बघ आमरस आहे आज, जरा 5-6 वाट्या आमरस पी आणि थंड हो. अस्मी बोलते विमल, थोड्या वेळाने माझ्या रूम मध्ये आमरस घेऊन ये. इथे थांबायची अजिबात इच्छा नाही माझी. आणि अस्मी निघून जात. अर्जुन बोलतो मला वाटलं होतं तिनं ऐकलं की चैतन्य आपल्या बाजूने. टेन्शन आलं होतं खूप मला. यावर कल्पना बोलते अर्जुन, अरे जर तिनं ऐकलं असतं ना तर आतापर्यंत अख्ख्या पनवेलला कळलं असतं. अर्जुन, चैतन्य जे काम करतोय त्याचा फायदा तुम्हाला आश्रम केसला होईल ना रे? अर्जुन बोलतो प्रश्नच नाही मम्मा. बघ आता मधुभाऊ लवकरच सुटतील याचा फुल कॉन्फिडन्स आहे. आणि तशी आता आमची सेकंड इनिंग सुरू झालीच आहे. ही केस संपली की सगळं परफेक्ट सुरू होऊन जाईल. अस्मी दरवाजात उभे राहून त्यांचं हे बोलणं ऐकत असते. अस्मी स्वतःशीच बोलते सेकंड इनिंग म्हणजे काय करणार आहे ती नक्की दोघं? इकडे चैतन्य खूप चिडतो आणि बोलतो मला वाटलंच होतं याचं तुझ्याकडे काहीच उत्तर नसणार आहे. खोटेपणा, फक्त खोटेपणा. साक्षी त्याच्या जवळ जात बोलते चैतन्य प्लीज माझं ऐकून घे. चैतन्य बोलतो लांब राहा माझ्यापासून. अगं तुझ्यासाठी मी माझ्या जवळच्या माणसांशी भांडलो, अर्जुनशी भांडलो, रविराज सरांशी भांडलो आणि तू काय केलंस? तू त्यांच्या समोरच मला खोटं पाडलं. साक्षी, तुझं कधीतरी माझ्यावर खरं प्रेम होतं का ग? का तेही सगळं खोटे? साक्षी रडत बोलते चैतन्य प्लीज तू काही बोल पण प्रेमावर माझ्या संशय नको घेऊ. साक्षी चैतन्याचे पाय धरत बोलते मी तुझ्या पाया पडते पण माझ्या प्रेमावर संशय नको घेऊ. चैतन्य तिचा हात धरून बोलतो हे बघ, असं पाया बिया पडून काय होणार नाही. तुला जर माझा गमावलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर त्या रात्री काय घडलं हे मला खरं खरं सांग. हे बघ साक्षी, तू मला काही जरी सांगितलं तर मी तुला सोडवू शकतो. माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. तुझी कितीही मोठी चूक असे ना का मी पोटात घालेन, तुझ्या सगळ्या चुका पोटात घालेन, पण मला खरं पाहिजे, 100% खरं. साक्षी प्लीज. विलासच्या खुनाशी तुझा काय संबंध आहे? साक्षी बोल. साक्षी मनातच बोलते मी जर याला खरं सांगितलं तर हा खरंच वाचवेल का मला? आज तर हा व्यवस्थित लढला, हा मला सोडवू शकेल. त्याने मनातच बोलतो कमॉन साक्षी कमॉन, कबूल करून टाक की विलासची खुनी तूच आहे. साक्षी बोलते मी जर तुला सगळं खरं सांगितलं तर तू मला यातून सोडवशील ना? चैतन्य तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलतो हो, तुझी शपथ. आणि चैतन्य त्याच्या मोबाईल जवळ जातो आणि मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करतो. साक्षीच्या समोर येऊन बोलतो बोल साक्षी बोल. इकडे नागराज आणि प्रिया शवागारातून प्रेत घेऊन येतात आणि ते त्यांच्या गाडीमध्ये ठेवतात. इकडे सायली अर्जुन जवळ येते. अर्जुन मधुभाऊंच्या केसचा अभ्यास करत असतो. सायली बोलते मधुभाऊंच्या केसचा अभ्यास करताय? आजच केस झाली ना. यावर अर्जुन बोलतो मी आता लवकरच पुढची डेट मागून घेणार आहे. आपल्याला आता आपली स्पीड वाढवायला हवी. मधुभाऊंना सुटायला आता वेळ होऊन नाही चालणार. सायली मनातच बोलते
मला सुद्धा आता ही केस लवकरच संपायला हवी आहे, म्हणजेच मला माझं प्रेम यांच्याजवळ व्यक्त करता येईल. पण यांना ही केस लवकर का संपवायची? यांना मी इथून जाण्याची घाई झाली असेल का? यावर सायली बोलते, सर आपण केव्हापासून मधुभाऊच्या सुटकेची तयारी करतोय ना, मग आजच तुम्ही असं का म्हणताय की त्यांना सुटायला वेळ नाही झाला पाहिजे? अर्जुन बोलतो, कारण मधुभाऊ लवकर सुटले तर मी तुम्हाला तो बोलता बोलता थांबतो. सायली बोलते, काय मला काय बोललात तुम्ही? यावर अर्जुन बोलतो, मी प्रॉमिस केलं होतं ना तुम्हाला, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपलं साईन करताना मी प्रॉमिस केलं होतं ना की मधुभाऊंना 1 वर्षाच्या आत सोडवीन म्हणून. माझं प्रॉमिस मला पाळता नाही आलं म्हणून मला खूप गिल्ट वाटत, म्हणून मी आता जास्त वेळ नाही जाऊन देणार. सायली बोलते, हरकत नाही सर, तुम्ही पण असं म्हणाला होतात की 1 वर्ष हा फक्त अंदाज आहे, जास्त वेळ लागू शकतो. आणि सर तुम्ही किती धडपड करताय हे मी रोज बघतीये. बरं आता तुम्ही पुढे काय करायचं ठरवलंय? यावर अर्जुन बोलतो, आता आपण तर हे सिद्ध केले की साक्षी त्या रात्री हॉटेलमधून बाहेर निघून गेली होती. आता आपल्याला फक्त हेच सिद्ध करायचंय की साक्षी त्या रात्री वात्सल्य आश्रमात आली होती आणि तिनेच विलासचा खून केला. सायली बोलते, पण सर ही शेवटची पायरी गाठायची कशी? आपण एवढे दिवस त्याचा तर प्रयत्न करतोय. अर्जुन बोलतो, हो, आपल्याकडे त्यावेळी चैतन्य नावाचं वेपन नव्हतं. आता तो ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन मध्ये तो पुरावे किलर कडूनच मिळवेल. इनफॅक्ट तो आजच कुठेतरी ट्रिक वापरून पुरावे मिळवणार होता. सायली हात जोडत बोलते, देवी खरंच चैतन्याने सगळे पुरावे नीट मिळू दे. इकडे चैतन्य बोलत असतो, विलासचा खून झाला त्यावेळी नक्की तू कुठं होतीस? तू त्या रात्री आश्रमात गेली होतीस? साक्षी बोलते, विलासचा खून झाला त्या रात्री मी आश्रमात नव्हते गेले. चैतन्य मी कोर्टामध्ये सगळं खरं सांगितलंय, सगळं. चैतन्य तो मधुकर पाटील काही करून मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. मी नाही केला विलासचा खून. चैतन्य मी निर्दोष आहे, प्लीज मला यातून सोडव. आणि ती रडायला लागते. चैतन्य स्वतःशीच बोलतो, किती पोचलेली मुलगी आहे ही, मी इतका ट्रॅप लावला तरी त्यात ती अडकली नाही, अजून काय करू? इकडे नागराज आणि प्रिया त्यांच्या गाडीतील प्रेत एका ठिकाणी टाकतात. नागराज बोलतो, काम पत्ते झालं, निदान 90%, आता 10% लवकरच करून टाकायचं. तन्वी बोलते, किल्लेदार आणि सुभेदार या दोन्ही फॅमिलींना कळू देत की त्यांची प्रतिमा आता गचकली आहे. नागराज बोलतो, आता आपण प्रतिमाच्या चितेवर आपण आपली पोळी भाजून घ्या. इकडे सायली बोलत असते, पण सर साक्षीकडून कबूल करून घेणं एवढं सोपं नाहीये. अर्जुन बोलतो, पण एक गोष्ट आहे की ती चैतन्यला जास्त हर्ट करू शकत नाही, कारण तिला ही केस संपेपर्यंत चैतन्याची गरज. सायली बोलते, पण त्यांच्या घरी नक्की काय चाललंय हे आपल्याला कळलं असतं तर खूप बरं झालं. अर्जुन बोलतो, खरं तर चैतन्याचा फोन यायला हवा होता, थांब मीच त्याला फोन करतो. साक्षी बोलत असते, मला मान्य आहे की मी कोर्टात खोटे पुरावे दिले, पण मी तुला खरं सांगते की मी विलासचा खून नाही केला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अरे साधी मुंगी तरी मारते का मी? ओळखतोस ना तू मला? चैतन्य बोलतो, ओळखत होतो, पण आता तुझ्यावर मला तितकीची खात्री नाहीये. एवढ्यात त्याचा फोन वाजतो. साक्षी बोलते, कोणाचा फोन आहे? तो तिच्या जवळ येतो आणि तिला मोबाईल दाखवतो. चैतन्य फोन उचलतो आणि बोलतो, हा पंकज बोल, ऑल ओके ना? अर्जुन सायलीला बोलतो, साक्षी त्याच्या जवळच. चैतन्य फोन उचलून बाजूला जातो. साक्षी स्वतःशीच बोलते, मी किती भयंकर सिच्युएशन मध्ये अडकले. अर्जुनने जो कोर्टात गोंधळ घातलाय तो निस्तरू काय वेड्याची समजूत घालत फिरू? चैतन्य एका साईडला येतो आणि बोलतो, हा बोल. अर्जुन बोलतो, तिकडे ऑल ओके आहे ना? काय इन्फॉर्मेशन मिळाली तुला साक्षीकडून? तिने कन्फ्युज केलं का? चैतन्य बोलतो, साक्षी जर इतकी लेचीपेची असती तर आपण 1 वर्षभर असा स्ट्रगल करत बसलो असतो का? आज तर खूप ब्लॅकमेल केले तिला, खूप राडा केला तिच्या समोर, पण नाही रे, नाहीच बोलले काय. यावर अर्जुन बोलतो, मला वाटलं होतं आज ती खूप अपसेट आहे, तू जरा पुश करशील तर बोलल ती काय, पण ठीक आहे आपण हिम्मत नको हारायला. सायली बोलते, याआधी जसे पुरावे मिळाले चैतन्य सर तसेच मिळतील, तुम्ही काळजी नका करू. अर्जुन बोलतो, चैतन्य 1 मिनिट, हे बघ आता काही करू नको, तिचा तुझ्यावरचा विश्वास उडेल असं काही करू नको. सायली बोलते, चैतन्य सर ती खुनसी माणसं आहेत, ते तुमच्या जीवालाही काही करू शकतील, तुम्ही तुमची काळजी घ्या. हो माहितीये मला, मी माझी काळजी घेतो, पण आता फोन ठेवतो, तिला उगाच संशय नको यायला. चैतन्य फोन ठेवतो. इकडे सायली बोलते, मला तर चैतन्य सरांची खूप काळजी वाटते, आपण काम करतोय ते बाहेर राहून करतोय, पण ते तर वाघाच्या गुहेत राहून काम करतात. अर्जुन बोलतो, साक्षी चैतन्याला हात सुद्धा लावू शकणार नाही, त्याला फक्त काय दिवस हा ड्रामा करायचा आहे पुरावे मिळेपर्यंत, आणि आजचा हा भाग इथेच संपतो. कसं आहे ना, वापरलेले कपडे ना मायेने मौसूद झालेले आणि आता तीच माया तुमच्या बाळाला सुद्धा मिळायला. कल्पना अर्जुनला बोलते, तू आता घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यायचा आणि सायली दुखावली जाईल असं काही करायचे नाही, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. अर्जुन सायलीला विचारतो, मम्माचं काय चाललं होतं, ती अशी काय बोलत होती? सायली बोलते, त्यांना वाटतंय की आपण आपल्या बाळाचा विचार करतो.